ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे पूर्णा आणि कल्पना प्रतिमाच्या घरी गेलेले असतात की अश्विनसाठी लग्नाची मागणी घालायला, आणि प्रतिमाचं आणि रविराजांचं उत्तर त्यांना हवं असतं. तेव्हा पूर्णाई बोलते आम्ही प्रतिमाला की आम्ही अश्विनसाठी प्रियाचा हात मागायला आलेलो आहे. तेव्हा प्रिया पूर्णाईला बोलते बाबा मला वाटत नाही की माझं लग्न मान्य करतील. आणि प्रिया बोलते तू त्यांना काय सांगू नको आणि तू डायरेक्ट लग्नाचं ठरवून टाक. तेव्हा पूर्णाई बोलते जोपर्यंत रविराज बोलत नाही तोपर्यंत मी लग्नाला परवानगी देऊ शकत नाही. तेव्हा पूर्णाई प्रतिमाला बोलते मी तुझ्या हात जोडते की तू रविराज आणि या गोष्टीसाठी हात जोडून म्हणव. एका टायमाला तू माझ्या जवळ हात जोडले होतेस पण मी नको म्हणून सांगितलं, पण तू आता माझ्यासाठी रविराजांसमोर हात जोड आणि त्यांना म्हणून घे. तेव्हा प्रतिमा बोलते तुम्ही पण हात जोडू नका आणि मी पण कोणासाठी हात जोडणार नाही. आणि ही गोष्ट मला पटली पाहिजे, रविराजांना पटली पाहिजे आणि रविराजांनी होकार दिला पाहिजे. आणि तुम्हाला कुठलंही वचन देत नाही पण ह्या गोष्टीसाठी मी रविराजांना म्हणवीन. आणि इथे प्रिया रविराजांची येण्याची वाट पाहत असते. तेव्हा विचार करते हिने स्वतः सांगायचा हो की नाही. त्या रविराज किल्लेदारावर सोडलं आणि हा होकार देणार की नकार देणार हे एक मोठं लफडं आहे. आणि ती स्वतःच्या लग्नाची खुशखबरी देण्यासाठी ती महिपंतला फोन करते जेणेकरून महिपंत खुश होईल आणि तिला माफ करेल. इकडे साईला खण ओटी हे सगळे साहित्य मिळालेले असतं आणि हे साहित्य कशाला आणले ह्याचा ती विचार करत असते. तेव्हा विमल बोलते हे जेव्हा आपण मागणी घालायला जातो ना तेव्हाचं सगळं सामान आहे. तेव्हा साईला विचार पडतो की हे लोक जर अश्विन भाऊजींसाठी मागणी घालायला जात असतील तर हे लोक माझ्यापासून का लपवत आहेत आणि हे प्रतिमा त्याच्या घरी का जातील आणि हे सत्य तिला काय समजत नाही आणि ती कन्फ्यूज होते. तेव्हा इथे सायली प्रतिमाला फोन करते. तेव्हा प्रतिमा बोलते ही लोक अश्विनसाठी प्रियाचा हात मागण्यासाठी बोलणं करायला आले होते. तेव्हा सायली बोलते काय हे अर्ध सत्य मला इथे समजलं होतं. हे ओटी खण नारळ आणि हे सगळं इथे मी पाहिलं होतं आणि हे कोणासाठी ते मला आता समजलं. तेव्हा प्रतिमा बोलते हे सत्य तुझ्यापासून का लपवत आहेत. तेव्हा प्रतिमा बोलते काहीतरी गडबड आहे कारण की प्रिया बोलत होती हे सत्य कोणाला सांगू नका, किल्लेदारांपासून लपवून ठेवा. तेव्हा सायली बोलते रविराज काकांबरोबर हे सत्य का लपवून ठेवायचं, त्यांच्या मनात आहे तरी काय. तेव्हा प्रतिमा बोलते तन्वीची लक्षणं ठीक नाही, मला तन्वीवर लक्ष ठेवायला पाहिजे. तेव्हा प्रतिमा बोलते मी सगळं याच्यावर लक्ष ठेवते आणि मला फोन करते. आणि हे बोलून प्रतिमा फोन ठेवते. तेव्हा सायली समजते ह्या प्रियाला घरामध्ये येण्याचं काहीतरी कारण हवं आहे म्हणून ती घरात येते आणि ते काय कारण असेल ते पाहायलाच पाहिजे. तेव्हा सायली विचार करते या घरात येणं तिचं लक्ष काय, या घराला तोडणं. इकडे प्रिया महिपतला फोन करते आणि बोलते अण्णा तुम्ही आता मला जिवे मारू नका, मी आता तुम्ही जे बोललात ते मी केलंय आणि त्या घरात मी जात आहे आणि तुम्ही मला संधी द्या, या सगळ्यामध्ये मी तुमचं काम करीन आणि माझं लग्न मी 8 दिवसात करून टाकेन आणि मला जिवे मारू नका. तेव्हा महिपंत बोलतो जेव्हा तू लग्न करशील ना तेव्हा मला फोन कर आणि हे लग्न मी 8 दिवसात करीन हे मी तुम्हाला वचन देते. आणि हे सगळं प्रतिमा ऐकते आणि प्रतिमा डायरेक्ट सायलीला फोन करते आणि सायलीला बोलते. तेव्हा प्रतिमा बोलते हा महिपत कोण. तेव्हा सायली बोलते काय बोलता तुम्ही, ते सगळा घडलेला प्रकार मला सांगा. तेव्हा प्रतिमा सगळा घडलेला प्रकार सांगते. तेव्हा सायली बोलते काय बोलता तुम्ही, महिपंत शिकरे बरोबर बोलत होती ती. तेव्हा प्रतिमा बोलते मला माहित नाही महिपंत कोण आहे तो, पण ती लग्न करून त्या घरात जाईन असं सांगत होती. तेव्हा सायली बोलते तिचं सुभेदार घरात येणं म्हणजे खूप मोठं कारण आहे आणि तिला या घराला बदनाम करायचं आहे. तेव्हा प्रतिमा बोलते मला तिचं कळलं कारण, पण मी सुभेदार घराला बदनाम होऊ देणार नाही. तेव्हा सायली बोलते हे सगळं सत्य मी अश्विनला सांगणार आणि त्याचं काय मत आहे मी जाणून घेणार. चांगला नव्हता कारण की अश्विनसाठी मागणी घालायला आलेले. तेव्हा इथे प्रतिमा रविराजांना बोलते आज आपल्या घरात जो प्रकार घडला तो हे सगळं आलं होतं आणि अश्विनसाठी ते मागणं घालायला आले होते सुभेदार कुटुंब. तेव्हा रविराज बोलतात नेमकं तुला काय बोलायचं आहे आणि त्याच्या पाठचं काय सत्य आहे काय नाही ते सगळं मला समजलं आहे. तेव्हा प्रतिमा सांगते मी जेव्हा फोन प्रियावर लक्ष ठेवत होते तेव्हा मी तिच्या फोनवर बोलणं ऐकलं आणि ती फोनवर अण्णा सरशी बोलत होती आणि अण्णा सर कोण आहे ते मला आणि सायलीने ते मला सांगितलं आणि ते सांगितलं की तो आहे महिपंत शिकरे आणि आपली तन्वी या महिपंत शिकरेला का कॉल करत आहे. आणि हे सगळं ऐकून तेव्हा रविराजांना विचार पडतो की महिपंत शिकरेसारख्या गुंडाचा त्या सायलीकडनं समजलं. रविराजांना चांगला धक्का बसतो. आपल्या तन्वीचा संबंध काय महिपंत शिकरेसारख्या गुंडाशी आपल्या तन्वीचा. तेव्हा ते प्रतिमा अश्विनला भेटते आणि बोलते तुला लग्न का करायचं आहे आणि तुला प्रियाशीच लग्न का करायचं आणि हे सत्य तुझ्या तोंडून ऐकल्याशिवाय मला हे सगळं सत्य मला तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे. तेव्हा अश्विन बोलतो मला तिचं दुःख बघितलं गेलं नाही आणि ती एकटी होती म्हणून मला तिच्याशी लग्न करावंसं वाटलं. तेव्हा प्रतिमा बोलते मी तुला जे सत्य सांगितले तुला ऐकून धक्का बसेल कारण की
आणि ती लग्न का करते हे सत्य तुला समजलं काय तुला पण धक्का बसेल. तेव्हा घडलेला प्रकार प्रतिमा अश्विनला सांगते आणि त्या महिपन शिकरेने त्या माणसानेच तिला लग्न करायसाठी सांगितलंय तुझ्याशी. आणि या महिपन शिकरेशी या तन्वीचे काय संबंध. आणि या सगळ्यामध्ये अश्विनला धक्का बसतो आणि तिकडे रविराज तन्वीला बोलतो काय चाललंय सगळं. तेव्हा रविराज प्रियाला बोलतात तू या सगळ्यामध्ये महिपनच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस आणि तू महिपनचं काम करतेस. आणि प्रिया बोलते मला महिपन शिकरे कोण आहे तो माहीत नाही आणि मी त्याचे संबंध का ठेवू. तेव्हा रविराज बोलतात मला सगळं समजलं आहे. आणि रविराज बोलतात तू आता मला सांग तू अश्विन बरोबर महिपनच्या सांगण्यावरून लग्न करतेस आणि काय नक्की चाललंय काय सत्य आहे. आणि आता प्रिया सगळ्यामध्ये चांगलीच गडबडलेली असते आणि तिला आता काय बोलावं काय नाही हेच कळत नाही. तेव्हा रविराज प्रियाला बोलतात तू नक्की काय करायला चालली हे मला काय समजत नाही. तेव्हा प्रिया गडबडते आणि वेगळंच काय ते सांगायचा प्रयत्न करते. इथे सायली कल्पनाला आणि प्रतापला सांगते सायली प्रिया जे पण करते ना त्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी अश्विन प्रियावर चांगलाच चिडतो आणि बोलतो तुझं जर माझ्यावर प्रेम नव्हतं तर तू डायरेक्ट का हा सगळा निर्णय घेतलास आणि हे सगळं मला काहीच कळत नाही आणि मला तुझ्यावर विश्वास नाही आणि हे लग्न मी मोडतोय. आणि आता ह्या सगळ्यामध्ये सायली प्रतिमा रविराज कल्पना प्रताप आणि शेवटी अश्विन यांना प्रियाचं सत्य समजलं असतं. आता पुढे काय होणार आणि हे पाहणे रंजकच होणार आहे.